तुमसा तहसील अंतर्गत लोभी ग्राम पंचायत में 15वें वित्त आयोग की नीति एवं विभिन्न विकास योजनाओं के क्रियान्वयन में अनियमितता होने का आरोप सामने आया है। ग्राम के वरिष्ठ नागरिक शामराव हुना देशभ्रतार ने इस संबंध में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी को लिखित शिकायत प्रस्तुत कर निष्पक्ष एवं सख्त जाँच की मांग की है। हालांकि शिकायत दिए जाने के 1 माह से अधिक समय बीत जाने के बावजूद अब तक न तो जाँच शुरू हुई है और न ही कोई औपचारिक आदेश जारी किया गया है, जिससे प्रशासनिक उदासीनता को लेकर सवाल उठ रहे हैं। शिकायतकर्ता द्वारा आरोप लगाया गया है कि मूलचंद देशभ्रतार से कल्पना देशभ्रतार के निवास तक सड़क निर्माण कार्य केवल दस्तावेजों में दर्शाया गया है, जबकि वास्तविकता में उस स्थान पर कोई सड़क अस्तित्व में नहीं है। इसके बावजूद सड़क निर्माण का भुगतान आहरित किया गया है। इसके अलावा ग्राम में किसी भी प्रकार की गटर अथवा नाली सफाई का कार्य नहीं हुआ, फिर भी गटर सफाई के नाम पर बिल निकालने का आरोप लगाया गया है। अन्य आरोपों में शिकायत में ये भी उल्लेख किया गया है कि वर्ष 2024-26 की स्वीकृत योजना को छोड़कर योजना से बाहर के कार्यों पर व्यय दर्शाया गया। विकास कार्यों में सामग्री खरीदी की दरों में गंभीर असंगति, जल जीवन मिशन के अंतर्गत अधूरे कार्यों को पूर्ण बताकर भुगतान, बुद्ध विहार का कार्य किए बिना राशि आहरित, स्कूल के लिए 20,000 रूपए के आरओ मशीन की खरीदी दिखाकर 2 लाख रूपए का बिल, ग्राम सभा में पूछे गए सवालों पर सरपंच और सचिव द्वारा स्पष्टीकरण नहीं दिया गया और विशेष ग्राम सभा भी आयोजित नहीं की गई। यदि सभी दस्तावेजों और स्थलीय कार्यों की निष्पक्ष जांच की जाए तो ग्राम पंचायत स्तर पर हुई गंभीर अनियमितताएं स्पष्ट रूप से सामने आएगी। दोषियों के विरुद्ध नियमानुसार कार्रवाई की जानी चाहिए, ऐसी मांग ग्राम के अपीलकर्ता शामराव हुना देशभ्रतार ने की है। इस संबंध में हमारे संवाददाता ने लोभी ग्राम पंचायत की सरपंच सीमा पुष्पतोड़े से संपर्क किया, जिन्होंने ग्राम पंचायत पर लगाए गए सभी आरोपों को निराधार बताते हुए खारिज किया। वहीं ग्राम विकास अधिकारी से संपर्क करने का प्रयास किया गया, लेकिन उनका मोबाइल फोन स्विच ऑफ पाया गया। अब देखना ये होगा कि जिला प्रशासन इस शिकायत पर कब संज्ञान लेता है, जांच प्रक्रिया कब प्रारंभ होती है और क्या दोषी पाए जाने पर नियमानुसार प्रशासनिक एवं विधिक कार्रवाई की जाती है या नहीं। फिलहाल पूरे क्षेत्र की नजर जिला प्रशासन के निर्णय पर टिकी हुई है। माझे नाव शामराव हुना देशभ्रतार लुबी। मी मागे उपवार या पदातून मुक्त झालेला आहे। आमच्या लुबीमध्ये ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचारापैकी माहिती मिळाली की अशा अशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे। त्यानुसार मी आणि मागील पंचायत समिती सदस्य सहारेजी शालिग्राम सहारे आम्ही शाळेमध्ये गेला, त्यात पाहणी केला की ग्रामपंचायतने आपणास कोणते कोणते सामान दिले। त्यात त्यांनी आरओ वगैरे दावला। आरओ हा 30,000चा आढळून आला। बाकी सामानाच्या त्यांनी काही किंमत वगैरे सांगितलं नाही। त्याच्यानंतर अंगणवाडीमध्ये गेला तर त्याच्यातही 2 लाखाची दुरुस्ती होती, तर त्याच्यामध्ये 2 लाख खर्च झाले असा वाटला नाही। फक्त खिडक्याची दुरुस्ती झालेली दिसली व पेंटिंग दिसली। हा आपण 15 वित्त आयोग मधून झालेल्या खर्चाबाबत बोलत आहोत। त्याच्यानंतर उपकेंद्र आरोग्य केंद्र येथे गेला, बाईला विचारण्यात आला की तुम्हाला कोणता कोणता सामान मिळाला। बाईनी सरळ सांगला का हा सामान मिळाला, परंतु त्यात तो सामान ज्यांनी तो लिहिला तो सामान आढळून आला नाही। अंगणवाडी उपकेंद्र तेथे हा विचारण्यात आला। आणखी नंतर बुद्ध विहार हे माहित झाला की हा जिल्हा परिषद याच्यातून काम झालेला। त्याच्यात हे आढळून आले की तो जिल्हा परिषदचं काम असून ते स्टाईल वगैरे 11व्या महिन्यात काम चालू होता आणि त्यांनी तो पेमेंट 10व्या महिन्यातच दिवाळीच्या अगोदर उचलून टाकला असा निदर्शनास आले रेकॉर्ड वरून। जिल्हा परिषदनं केला, कारण की 10व्या महिन्यात त्यांनी पेमेंट उचलला दुरुस्तीचा आणि स्टाईलचा फिट केल्याचा, आणि 10व्या महिन्यात 11व्या महिन्यात तो काम चालू केला त्यानं स्टाईलचा,
जाऊन आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तर बाबा याचा पैसा अगोदरच उचलल्या आणि आता कसा काम. तर त्याच्यानंतर मग त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला, कारण की याचा पैसा अगोदरच उचलल्या तुम्ही 10व्या महिन्यात दिवाळीच्या अगोदर. त्याच्यानंतर आता हे आम्ही सर्व चौकशी केला पंचायत समिती सदस्याबरोबर, तर त्याच्यात आम्हाला असा काही भ्रष्टाचार झाल्यासारखा वाटला आणि त्यांनी 24, 25, 26च्या नियोजनात असलेले काम न करता दुसरेच काम केलेले आहे. त्याच्यात आम्हाला असा त्याचा गैरप्रकार किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार आढळून आला. त्याच्यामुळे ते आम्ही ऑनलाईन माहिती मिळवला व त्याच्यानंतर आम्ही एक ग्रामपंचायतला अर्ज केला. अर्ज करून ग्रामपंचायतला विनंती केला की आम्हाला हे सांगण्यात यावे का अशा प्रकारे तुमच्या खरेदीमध्ये तफावत दिसत आहे, तुमच्या कामात तफावत दिसत आहे, त्याकरता आम्हाला तुम्ही गावीच आम्हाला याचा न्याय देण्यात यावे. परंतु सरपंच आणि ग्रामसेवक हे 2 आमसभेतून उठून निघून गेले, परंतु आम्हाला त्याची सविस्तर माहिती दिली नाही. आणि त्याच्यानंतर मग पुढची वाट म्हणजे आम्ही BDO साहेब वगैरे यांना तक्रार केली असता आता 2-2.5 महिने झाले, पण त्याची चौकशी वगैरे झालेली नाही. अजून भ्रष्टाचार आता मूलचंद देशभरतात ते मूलचंद देशभरतात ते कल्पना देशभरतात यांच्यापर्यंत जो रोड तयार करण्यात आला ते प्रोसिजर होता, परंतु तो रोड तयार न करता पैशाची उचल केली, परंतु मोक्यावर रोड दिसला नाही आणि आजही मोक्यावर तो रोड नाही आहे. तर याच्यामुळे तो आम्हा भ्रष्टाचाराचा आढळून आला. त्याचप्रमाणे गटर हा कोणत्याही याच्यात साफसफाई किंवा गटर कुठे आहे हा आम्हालाही दिसला नाही आणि नाहीच आहे तो गटर, तरी पण साफ करण्यात आला म्हणून तेथेही पैशाची उचल झालेली आहे. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजना याच्यात विहीर 16 लाखाची म्हणजे दुरुस्तीचा प्रोसिजर होता, परंतु तेथे फक्त 5-6 लेंटर बाहेरून टाकण्यात आले व त्याला बुजवण्यात आले, जेणेकरून जलजीवनच्या याच्यामध्ये पुष्कळसा भ्रष्टाचार आढळून आला. त्याचप्रमाणे त्याची विल्हेवाट बरोबर न लावता ग्रामपंचायतने पैसे उचलण्यास ठेकेदाराला मदत केली आहे असे दिसून आले. म्हणून आमची अशी सेवेची विनंती आहे की ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी हीच आमची विनंती आहे.